2363 झालं। एक मोठी बातमी विरार रोडमधनं। विरार रोडमध्ये इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टी परिसरामधली घटना। मोठी भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय। नवघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। सिलेंडरचे काही स्फोट झालेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टी परिसरातली ही घटना। आग आटोक्यात आलेली आहे। घटनास्थळी 24 सिलेंडर्स आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। एकीकडे गॅससाठी रांगा लागतायत, दुसरीकडे घटनास्थळी सिलेंडर आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। आणि ही आग आटोक्यात आणल्यानंतर आपल्या घरातल्या वस्तू काय वाचल्यात, काय नेमकं झालंय हे बघताना तिकडच्या या महिला दिसतायत। कारण ही संपूर्ण झोपडपट्टी इथे होती, मात्र ती जळून खाक झाली आहे। एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि भीषण आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू देखील झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव घाग आपल्या सोबत आहेत। वैभव, आग नेमकी कधी लागली, कशी लागली, संपूर्ण माहिती काय? बरोबर आहे। आग जी आहे ती रात्री 8 वाजता लागली आणि ही लागलेली आहे। मी त्या स्पॉटवर आहे आणि तुम्ही पाहू शकता इतकी भयंकर भीषण आग लागली होती। यामध्ये 3 जे सिलेंडर होते त्याचा ब्लास्ट झाला आणि संपूर्ण जो एरिया होता इथे 30 ते 40 झोपडपट्ट्या या जळून खाक झालेल्या आहेत। संसार त्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आणि त्या तिघांनाही टेंबा हॉस्पिटल जे आहे मीरा भाईंदरचं सरकारी रुग्णालय त्याच्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांची ओळख सुद्धा पटलेली आहे। त्याचे नातेवाईक सुद्धा तिथे आले आहेत। जर पाहायला गेलं तर ही जी जागा जी आहे ती महानगरपालिकेची आरक्षित जागा आहे आणि या ठिकाणी अनधिकृतरित्या ह्या झोपडपट्ट्या बनवण्यात आल्या होत्या। एकीकडे जर पाहायला गेलं तर अशा ह्या अनधिकृत झोपडपट्ट्या इथे उभ्या राहिल्या कारणानं ही अचानकपणे इथं आग लागली आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। जर पाहायला गेलं तर जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते 3 जण, 2 जे पश्चिम बंगालचे होते आणि 1 जण हा उत्तर प्रदेश मधला होता। जर पाहायला गेलं तर इथे जे सिलेंडर जे पुरवतात त्याच्या सायकल सुद्धा इथे पाहायला मिळतात। याचा अर्थ हे गोडाऊन होतं का काय अशी सुद्धा चर्चा सुद्धा होत आहे। जर पाहायला गेलं तर इथे जर गॅसचं जर सिलेंडर जे घेऊन जातात ते त्याचं गोडाऊन होतं का अशी सुद्धा चर्चा आहे। यामध्ये इथे जेव्हा आग लागली त्यानंतर अग्निशमन दलाला इथे 24 सिलेंडर सापडले आणि ते 24 सिलेंडर अग्निशमन दलाने ताब्यात घेतलेले आहेत। त्याचबरोबर याचा तपास जो आहे तो पुढील तपास आता अग्निशमन दल असेल किंवा पोलीस असेल ते करत आहेत। मात्र अशा प्रकारे जे घटना आहे ते मीरा भाईंदरमध्ये आगीच्या ह्या वारंवार घडत आहेत। या अगोदर सुद्धा मीरा भाईंदरमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या। त्यानंतर महानगरपालिकेने जे प्लास्टिक जे ह्याच्यावरती घालतात ते प्लास्टिक हटवलं होतं, मात्र या ठिकाणी सुद्धा प्लास्टिकच होतं आणि या प्लास्टिक त्यामुळे का हटवलं नाही अशी सुद्धा चर्चा आता होत आहे। आता मात्र महानगरपालिका यावर कशा प्रकारे कारवाई करणार हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरलेलं आहे। मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर लोकांचं नुकसान झालेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे रहिवासी ते राहत होते ते आपलं सामान काही वाचलंय काय हे पाहण्यासाठी सकाळीच इथे येऊन आपलं चेकिंग करत आहे। हा जो भाग आहे या भागात जर पाहायला गेलं तर 30 ते 40 झोपडपट्ट्या ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। जळून खाक झालेल्या सामानाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। श्वेता, आता मात्र हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की आता ज्या बाकी ज्या झोपडपट्ट्या या ठिकाणी आहेत त्यावर सुद्धा कारवाई होणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। विरार रोडमध्ये भीषण आग लागली, सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर संपूर्ण झोपडपट्टीला आग लागली, 3 जणांचा मृत्यू झालाय।